तर त्याच्यानंतरचा प्रॉफिट म्हणणार तर तुम्हाला महिन्याला 80,000 ते 1 लाख प्रॉफिट जागेवरचा सेलिंगचा असतो पूर्णपणे. निव्वळ नफा पूर्ण प्रोडक्ट वगैरे विकून समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदल. एवढी इंजिनिअरिंग केली, बापाने एवढा खर्च केला आणि हा काय काम करतोय जे काही होतो म्हणजे फाडके चड्डा आणि फाडके टी शर्ट ही परिस्थिती म्हणून आम्ही वरती आलेलो. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे. अलीकडच्या काळात युवकांचं असं स्वप्न असतं की आपण एखादा बिझनेस करावा, एखादा उद्योग करावा, पण त्यांच्यासमोर पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की तो उद्योग कोणता करावा, उद्योग कसा करावा, आपले प्रोडक्ट विकावे कुठं. ह्याचं उत्तर खानदेशातील जळगाव जिल्ह्यात 2 जवळचे मित्र जयेश पाटील आणि सौरभ पाटील या जवळच्या मित्रांनी, अगदी लहानपणीपासून सोबत असणाऱ्या मित्रांनी आपला जळगावाला हे स्टार्टअप सुरू केले. नेमकं त्यांचा व्यवसाय कसा चालतो, तो व्यवसाय काय आहे आणि त्यांच्या प्रोडक्ट सेलिंग कसं चालतं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जयेश सर आणि सौरभ सर काय म्हणतात आपण जाणून घेऊया. सौरभ आणि जयेश, उद्योग मंत्र परिवारात आपले स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय आणि पार्श्वभूमी सांगा. मित्रांनो, मी सौरभ आणि मी जयेश. आम्ही दोन्ही लहानपणाचे मित्र आहोत. आम्ही लहानच्या मोठ्या सोबत एका खेड्यागावात झालेलो आहोत. एक शेतकऱ्यांचे मुलं आम्ही दोन्ही आहोत. त्यासोबत आमचा तालुका आहे 40गाव तालुका, जिल्हा जळगाव आहे आणि त्याच जळगाव नावाने आम्ही आपला जळगावला हा ब्रँड आम्ही तयार केलेला आहे. मित्रांनो, आता मित्रांनो पार्श्वभूमी आमच्याकडे सांगायचे म्हणले तर आमचं जे गाव आहे म्हणजे एकदम खेडगाव आहे. जवळपास 700 लोकसंख्या आमच्या गावात आहे फक्त. हा देखील तुम्हाला सांगायची सगळ्या गोष्ट म्हणलीत तर आम्हाला जर का आता जो बिझनेस आहे याच्यामध्ये यायचं जे पहिल्यापासून एक स्वप्न होतं की आम्हाला काहीतरी बिझनेस करायचं. जेव्हा जयेश आणि मी 10वी केल्यानंतर आम्ही सोबत डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. मग तेव्हा नेहमी चालवायचं होतं की आम्ही काहीतरी बिझनेस करायचा, पण जयेश म्हणायचा बिझनेससाठी भांडवल लागतं. पहिल्यापासून तेच ऐकलेलं होतं की बिझनेससाठी भांडवल लागतं, पण आपल्या घरच्यांची परिस्थिती त्या लेवलची नाहीये. म्हणजे इव्हन आज म्हणता आज का कॉल केला का म्हणलं की 50,000ची हेल्प आहे बिझनेससाठी, तरी इम्पॉसिबल होतं. तर पैसा कुठून मॅनेज करायचा आणि पहिल्यापासून घराची थिंकिंग होती की बुवा नोकरी करा. आम्ही एवढा खर्च केलेला आहे, तुम्ही नोकरीच केली पाहिजे, कारण की काढून टाकलेला कशाला बुवा, यांना एवढा खर्च करतोय, त्या काही गोष्टी करतोय. पण याचा मला दृष्टिकोन होता की नाही, आपण नोकरी जरी करणार तर 2, 5, 6 महिने किंवा 1 वर्ष करायची, त्यातून अनुभव घ्यायचा, काहीतरी भांडवल घ्यायचं आणि व्यवसाय हा आपल्या स्वबळाने सुरुवात करायची, असं माझं आणि जयचं पहिल्यापासून थिंकिंग होतं. पण सर्व गोष्टी करत असताना आम्हाला एक माहिती होतं की यार आमच्यावर विश्वास ठेवतील का यार घरचे किंवा लोक, का ते बॅकग्राऊंड नव्हतं आमच्याला दोघांचं म्हणायला केलं तर, ना कुठला बिझनेस बॅकग्राऊंड, ना पैशांचा बॅकग्राऊंड, ना आम्ही कुठल्या हाय क्वालिटी लोकांमध्ये आम्ही अजून राहिलेलो होतो. जे काही होतो म्हणजे फाडके चड्डा आणि फाडके टी शर्ट ही परिस्थिती म्हणून आम्ही वरती आलेलो. आणि डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग जयेशने आम्ही जेव्हा सोबत केली तेव्हा ती पण परिस्थिती नव्हती घरच्यांची पैसे भरण्याची. इंजिनिअरिंग झाली? हो काय म्हणता? येस, आम्ही दोन्ही मेकॅनिकल इंजिनियर आहोत. परिस्थिती खूप गोष्टींना तोंड द्यायला लावते. येस. आता तुम्ही इंजिनियर्स आहात दोघं, बरोबर. तुम्ही कुठेतरी एका कंपनीमध्ये जॉब करू शकत होता, तुम्ही बिझनेस का निवडला? ओके, बिझनेस निवडायचं कारण असं होतं की जसंही आमचा डिप्लोमा वगैरे काही झाला बरोबर, त्याच्यानंतर आम्ही इथे जॉब देखील केला होता पुण्यात बिझनेस टाकायचा 5 वर्ष अगोदर. तेव्हाच आम्ही समजून घेतलं होतं की आमचं स्वप्न हा जॉब पूर्ण करू शकत नाही. यस. आणि आमची इच्छा होती की आपण असा व्यवसाय सुरू करायचं, त्या व्यवसायापासून कितीतरी लोकांना अजून चांगला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांना वाटलं नाही पाहिजे की ते कंपनीत काम करतात, त्यांना एक फॅमिली वाटली पाहिजे. आणि आम्हाला तेच करून दाखवायचं होतं जयेश मला की नाही, आपले स्वप्न आणि जे दुसऱ्या लोकांचे स्वप्न आपल्याला जर पूर्ण करायचे असतील तर आपण आपल्याला स्वतःचा बिझनेस हा करावाच लागेल. पण माहित नव्हतं की कसा बिझनेस करायचा, काय करायचा. फक्त डिप्लोमा चालू होता, इंजिनिअरिंग चालू होते आणि रात्रंदिवस आमच्यावाली मेहनत चालू होती की काहीतरी करायचंय, पण काय करायचंय काय नाही करायचंय म्हणजे काहीच माहित नाही, म्हणजे काहीच नाही, ही अशी कंडिशन होती आमची. अगदीच. सौरभ, तुला ह्या केळी चिप्सचा व्यवसाय करावा किंवा हाच व्यवसाय करावा ही कल्पना कशी सुचली? बरोबर. आता सांगायची गोष्ट म्हणली तर जसं आमचा डिप्लोमा वगैरे जेव्हा चालू होता तर मी आणि जयेश एकच हॉस्टेलमध्ये राहायचो आम्ही दोन्ही मित्र. पण डोक्यात एकच होतं की आपल्याला अभ्यास टाकलाय पण त्या लेवलची आमच्यावाली लेवल नव्हती, म्हणजे लोकांना कॉम्पिट करण्याची की तेवढा आम्ही अभ्यास करू शकतो. आम्ही आमच्या पुरता एक लेवल म्हणजे जर काही वर्गात 60 लोक असलेत तर आम्ही टॉप 15-20 मध्ये येण्याची ताकद ठेवत होतो. बरोबर. पण जी घरच्यांची इच्छा होती की हा या लेवलला गेला पाहिजे, आम्हाला माहित होतं आम्ही अभ्यासा क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही. जयेश माझं नेहमी तर जयेश आणि मी की नाही जगा अभ्यासमध्ये जाऊ शकत आणि घरच्यांचे पण स्वप्न पूर्ण करायचे आणि आपले पण स्वप्न पूर्ण करायचे. बरोबर. तर आपल्याला असा काहीतरी ब्रँड तयार करावा लागेल, कारण की आम्ही रतनजी टाटा यांचा टाटा ब्रँड हे वाचन करायचो की नेमकं तो कसा घडलेला आहे. प्लस बालाजी असू द्या, हल्दीराम असू द्या, ज्यांची पण स्ट्रगल स्टोरी बघायचा आम्हाला दोघांना खूप छंद होता की हा कसा वरती गेला आहे तेच चावायचं. मग तो असं गेलाय मग आपण काय नाही जाऊ शकत, हा एक प्रश्न म्हणजे काय मनात नेहमी राहायचा. मग त्याच्यामधनं आम्ही
की मग काय बिझनेस करायचा, हा व्यवसाय म्हणजे काय करायचा बिझनेस, याच्यासाठी लोकांना किती दिवस लागून जातात की नेमकं काय व्यवसाय करायचा, हा प्रश्न खूप मोठा आहे. याचं उत्तर म्हणजे लोकांना सापडत कितीतरी महिने लागतात. तसंच आमची पण लेवल झाली, आमचा पूर्ण डिप्लोमा गेला इंजिनिअरिंगला. आम्हाला कळलं 3rd इयरला की आता आपण एकच डोक्यात घ्यायचे की आपलं जे आपण जळगाव जिल्ह्यामध्ये राहतो, तर जळगाव जिल्ह्याच्या मातीशी जुळलेलं असं काय आहे की ज्याला आपण जगाच्या टोक्यापर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे. तर तेव्हा आम्हाला कळलं की जळगावच्या 2 गोष्टी होतात. पहिली म्हणजे केळी तळली जात होते पण त्याच्यामध्ये हायजीन वगैरे नव्हतं. केळी चिप्स रोड साईडला तळले जात होते पण त्याच्यामध्ये हायजीन वगैरे नव्हतं. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये फक्त मसाला सॉल्टी नावाचा हे होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारचे फ्लेवर्स नव्हते. आणि त्यानंतर अजून आम्ही रिसर्च बघितला की एक्सपोर्ट लेवलमध्ये आपल्याला जळगाव आहे भारताच्या डायरेक्ट टॉपला नंबर लागतो, पण कुठल्याही ब्रँडिंग मध्ये तो एक्सपोर्ट होत नाही. तो होतो फक्त जळगाव केळी वेपर्स या नावाने, त्याला ब्रँड नाव दिलेलं नव्हतं. तर खूप काही ब्रँड होते ते आपल्या जळगावला केळी घ्यायचेत, रिसेल करायचेत, पण नाव असायचे दुसऱ्या सिटीचं किंवा दुसऱ्या गोष्टींचं. तर ज्याची माझी कल्पना आली, तर आता आपण आपल्या जळगावाला म्हणून हा ब्रँड लॉन्च करायचा. आपल्या जळगावाला का ठेवलं, लोकांना आपुलकी वाटलं पाहिजे की आपल्या जळगावाला राहा. आपल्या जळगावला आपल्याला केळी आपल्या मातीशी जुळले आपल्याच केसवर आपल्या फार्मर्स करून घेतात केळी. तर त्याच्यामुळे आमची ती कल्पना होती की आपल्या जळगावला लॉन्च करायचं. आता हे जे केळी चिप्स साठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे ते कुठून आणतात? आम्ही ते जे काही आहे, आमचे जे काही लोकली जे फार्मर्स आहेत जळगाव जिल्ह्यातले, त्याच फार्मरना मोठं करण्याचं आमचं स्वप्न आहे सर. यस, म्हणजे किती दुष्काळ असू द्या काही असू द्या 12 महिने केप्स विकले जातात. पण जो सेल आहे त्यांचा, जेव्हा पाऊस जास्त पडला, आता एक्सपोर्टर वगैरे लगेच म्हणतात की पाऊस पडला आहे 7-8 दिवसांनी माल घेऊ, थोडं स्वस्त होणार, ही जी केळी खराब झालेली असेल. पण नाही, आमचं एकच मिशन द्यायचं माझं, आपण डेली बेसला खरेदी करायची आणि उलट जेव्हा दुष्काळ आला काही आला तेव्हा शेतकऱ्यांकडून जो रेट आहे त्याच रेटमध्ये किंवा 2 रुपये जास्त देऊन खरेदी करायची. आता ही जी केळी चिप्स बनवण्याची प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे, काय प्रोसेस आहे नेमकं? बरोबर. तर आपल्याला आता जळगावला प्लांट आहे, तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण हायजेनिक मध्ये काम करत असतो सर. आपल्या शेतकऱ्यांकडून केळी घेतो, जे मसाल्यात घरगुती पद्धतीने पूर्ण मसाले आमच्याकडे बनवले जातात आणि त्या घरगुती मसाल्यांवर आम्ही आमच्यावाले फ्लेवरिंग करत असतो. आणि फ्लेवरिंग केल्यानंतर त्याला आम्ही प्रीमियम पाऊच मध्ये म्हणजे 10 फ्लेवर्स मध्ये लॉन्च केले. जसं काय तुम्हाला चीज फ्लेवर दिसतोय, याचे आमच्याकडे 10 प्रकारचे फ्लेवर आहेत आणि हे पूर्ण भारताभरात सर्वात पहिले 10 फ्लेवर मध्ये येणारे आम्ही आहेत सर. येस. आणि बघू शकता प्रेक्षकांनो, पॅकेजिंग इतकं सुंदर काम केलं यांनी. हे पॅकेजिंग एकदम म्हणजे हायजेनिक आहे. आणि तुम्ही मग चहा घेताना म्हणलात की झिपर पॅकेजिंग आहे, हा काय कन्सेप्ट आहे? ओके, तर बऱ्याच ठिकाणी जे बनवायचे जे विकले जात होते त्यांना पीपी बॅग मध्ये विकले जात होते. पण मग विषय काय झालं, जसं तुम्हाला माहिती की पीपी बॅग मध्ये आपण ओपन केलं तर एक वेळेस पूर्ण खावं लागतं आपल्याला, ते कुजतात. हा, ते कुजतात नंतर राहिलेले असले तर. मग आमच्या डोक्यात एक कल्पना आली ज्याच्या माझ्या की आपण एक झिप लॉक ठेवायचं, जेणेकरून 160 ग्रॅमचं एक पाऊच आहे, हे ओपन केलं उदाहरणार्थ, आता आपण ओपन केलं आता हे पाऊच बरोबर. आता आपण तिन्ही मिळून उदाहरणार्थ 3 जण असू द्या 2 जण असू द्या, आपण याला सहसा 160 ग्रॅम पैकी 50 ग्रॅम खाल्लं किंवा 60 ग्रॅम खाल्लं, किती आपण जर का खाल्लं याला, तर आता हे यातनं आपण आता तुम्ही ट्राय करू शकतात आपल्याला. जस्ट तुम्ही हा आता आपण खाल्लं क्रंची एकदम. येस येस. जो उरलेला माल आहे हा तुम्ही झिप लावून आरामात ठेवू शकतात. याला तुम्ही 1 महिने ठेवा, 2 महिने ठेवा, 3 महिने ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण झिप लावलेली आहे, आतमध्ये कुठली बाहेरची एअर आतमध्ये जाणार नाही. येस. आता ह्या आपल्या जे केळी चिप्स आहेत याच्यामध्ये किती प्रकार आहेत? याच्यामध्ये 10 प्रकार आहेत आमच्याकडे. कुठले कुठले प्रकार आहेत ते? आता याच्यामध्ये म्हणायला गेलं तर सॉल्टी, ओके, हा लगेच आपल्याला मसाला फ्लेवर चिल्ली मसाला, याच्यामध्ये चीज, टोमॅटो, ते खाली आलं तर पाणीपुरी, खाली पुदिना, इकडे आपल्याला मॅगीवाला आहे, त्या साईडला आता वरती म्हटलं तर गार्लिक वाला आहे, इथं आपला पेरी पेरी आहे आणि खाली ब्लॅक पेपर आहेत. फर्स्ट टाइम ऐकले मी बनाना चिप्स मध्ये पण एवढे फ्लेवर असतात. येस. तर हे शेतकऱ्यांपासून केळी विकत घेण्यापासून ते अशी पॅकेजिंग मध्ये केळी चिप्स बनवण्यापर्यंतची प्रोसेस काय? आपली प्रोसेस अशी आहे की आपण A1 क्वालिटीची केळी आणतो, त्याच्यानंतर आपण त्याला स्वच्छ पाण्यात धुत असतो. बरोबर. तर क्लिनिंग झाल्यानंतर परत त्याचे साल वगैरे काढून परत एकदा क्लिनिंग करतो आपण स्वच्छ पाण्यानं. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्याला स्लाइस करायला देतो. आणि स्लाइस केल्यानंतर आपण मोठी कढाई असते आपली, त्याच्यात आपण टेम्परेचर खूप जास्त टेम्परेचर आपण तेल तापवत असतो त्याला, आणि तेलामध्ये आपण स्लाइस पूर्ण फ्राय करत असतो. फ्राय केल्यानंतर जेवढे पण आपले फ्राय केल्यानंतर आपले मोठा
टप असतो त्याच्यात टाकत असतो आपण. त्याच्यानंतर आपण 5-5 किलोच्या बॅग स्वच्छ अशा कार्टून मध्ये 5-5 किलोच्या बॅग भरत असतो. आणि आपला एक बॉक्स येतो तो 30 किलोचा बॉक्स येतो. त्याच्यानंतर आपण जळगावहून आपल्या इथपर्यंत ट्रॅव्हलिंग करत असतो त्याला. ते आल्यानंतर आपण इथं आणत असतो आपल्या शॉपला. त्याच्यानंतर आपली पूर्ण हायजीन मेंटेन करून, जसं की आपलं कॅप झाली, हँड ग्लोव्ह झाले, असे हे करून आपण ॲप्रॉन झालं, आपण स्वच्छ असं हायजीन मेंटेन करून आपण प्रोसेस करत असतो. त्याच्यात आपलं मग मसाला झालं, मसाला फ्लेवर झालं किंवा इतर फ्लेवर झाले, तर त्याला आपण प्रोसेस करायला घेतो. की 5 किलोची बॅग आपण त्याच्या आपले मोठे मशीन बनवली आहे स्वतः, त्याच्यात आपण 5 किलोची बॅग टाकत असतो, जसे की आपले पूर्ण चिप्स. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाला मिक्स करत असतो. मसाला मिक्स केल्यानंतर आपण त्याची क्वालिटी चेक करत असतो की क्वालिटी कोणत्या लेवलची झालेली आहे, प्रीमियम म्हणजे आपल्या मार्केटमध्ये चालणारी का नाही ते तसं करत असतो. त्याच्यानंतर आपण पूर्ण पॅकेट पाऊच मध्ये भरत असतो. त्याच्यात आपण टोमॅटो केचप हे आपण फ्री देत असतो. हो. त्याच्यानंतर जीप लॉक करतो. जीप लॉक केल्यानंतर आपण मार्केटमध्ये आणण्यासाठी रेडी करतो मटेरियल. सौरभ, जेव्हा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला किंवा जेव्हा हे स्टार्टअप चालू केलं, तेव्हा समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता? त्यांची समाजाची तुमच्याबद्दल काय प्रक्रिया होती? बरोबर. आता सांगायला गेलं तर इंजिनिअरिंग केल्यानंतर व्यवसाय करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे सर. का? बरोबर. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदल. एवढी इंजिनिअरिंग केली, बापाने एवढा खर्च केला आणि हा काय काम करतोय, बरोबर. काय करतोय भाऊ, व्यवसाय सुरू करतोय. आणि व्यवसाय तुम्हाला सांगणं माहिती, कुठला पण व्यवसाय सुरुवात करायच्या अगोदर व्यवसाय एकदम मोठा नाही करू शकत ना आपण, कुठल्या छोट्यापासून सुरुवात होत असते. तर आम्ही व्यवसाय हा निवडलेला होता केडी वेपर्स. बरोबर. तर केडी वेपर्स व्यवसाय हा लोकांच्या दृष्टिकोनात कसा होता माहितीये का? ते काय नाही, रोड साईड बसून विकणं, कोणी पण विकतं बुवा, जिथं शिक्षण नाही तो पण माल विकतो, यात काय विशेष आहे बुवा, याचं लोकांना म्हणजे लोकांना घरच्यांना सांगायला लावले, माझ्या आणि ज्याच्या घराला. मग घरचे पण आम्हाला थोडं सांगत होते की बुवा केडी वेपर्स राहू, करायचं तर काहीतरी थोडं वेगळं तरी व्यवसाय केला रस्ता राहू, केडी वेपर्स. तर लोक काय म्हणतात तुम्ही इंजिनिअरिंग करून केडी वेपर्स विकतात, म्हणजे खूप म्हणजे आम्हाला कानावर यायचं. आम्ही काही आमची व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती, अरे केडी वेपर्स विकतायत, हे त्याच्या बापाने त्याला खर्च केलेला आहे आणि एका केडी वेपर्स विकतात, असं घरच्यांना असं म्हणायला लागलं तर आमच्या डोक्यावर इथे यायचं. पण ज्याचं माझं मिशन उतरलोय, मेहनत घ्यायची, संघर्ष करायचा, रात्रंदिवस कष्ट करायचा. आणि जे लोक म्हणतायत की बुवा हा असं विकतो, केडी वेपर्स विकतोय, केडी वेपर्स नाही, आज ते लोक म्हणतात अरे आपला जळगावला आहे, अरे आपला जळगावला आहे. तर आम्ही रोड साईड बघण्याचा दृष्टिकोन होता लोकांचा केडी वेपर्सला, त्याला आम्ही ब्रँड मध्ये रूपांतर केलं, जयेश आणि मी. आणि आज आमचा दृष्टिकोन एक की जे लोक नवीन व्यवसाय सुरू करतात त्यांच्याकडे कुठला प्रोडक्ट असू द्या, काही पण असू द्या, आम्ही मार्गदर्शन करताना सर्व गोष्टींना सांगत असतो की आम्ही असं केलं, तुम्ही पण लोकांचा नजरिया चेंज करा. काय ना सर, व्यवसाय सुरू केला ना मराठी माणसाने सर्वात पहिली गोष्ट आपण जे पाय किती म्हणतो ना तेच आहे. बरोबर. पहिले ना डिमोटिव्ह करून टाकता राव, डिमोटिव्ह करून टाकतात. त्या कंडिशन मध्ये उद्योजकांनी एकच मॅनिफेस्टेशन ठेवलं पाहिजे की आपल्याला बनायचं काय ते डोक्यात ठेवलं पाहिजे. लोक काय म्हणतात ते गेलं, पण आपल्याला बनायचं काय ते जर तुम्ही मॅनिफेस्टेशन ठेवलं तुम्ही ते बनणार. आपल्या जळगावाला याचं नेमकं विजन काय, पुढचं ध्येय धोरण काय आहे तुमचं? ओके, ध्येय धोरण जर का म्हणणार तर आम्हाला जास्तीत जास्त लोकांना रोजगार निर्माण करणे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचे आउटलेट मल्टिपल सिटीजमध्ये प्रोव्हाइड करणे. का? जे लोकांना प्रॉपर हायजीनवाला जी क्वालिटी मिळत नाही ती क्वालिटी प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक भारताच्या कोपऱ्यात, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे लोकांना मिळली पाहिजे. त्याचसोबत एक खानदेशी ब्रँड, मराठी ब्रँड आणि मातीचा ब्रँड दुसऱ्या देशात सुद्धा जाऊ शकतो, हे लोकांना आम्हाला दाखवायचंय. म्हणून आम्हाला त्यासाठी एक्सपोर्ट देखील आम्ही आता केलेलं आहे. इव्हन आम्ही आता USA आणि फिनलँडला देखील माल आम्ही एक्सपोर्ट केलेला आहे 4-5 महिन्यापासून. काय सांगतो? येस USA ला? येस USA, फिनलँड. येस. आपल्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातले एक साधं पोरग आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे, एक्सपोर्ट करते माल. विश्वास बसतोय का तुमचा? त्यासोबत की आम्ही जो माल विकतोय ब्रँडिंग मध्ये, आम्ही लूज माल देखील तुम्हाला द्यायला रेडी आहोत. जर का तुमची करायची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला नक्की लूज माल देऊ. आणि त्या लूज माल मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवू शकतात. या लेवलचा आमचा सपोर्ट, तुम्हाला आमचा सपोर्ट असणार आहे. म्हणजे सौरभचं म्हणणं काय की सौरभ ते जे बल्क मध्ये माल तयार करतात विदाऊट लेबलिंगचा, तो माल तुम्ही एकदाच बल्क मध्ये घेऊन तुमची ब्रँडिंग करून तुमच्या नावाने सुद्धा विकू शकता. बरोबर ना? येस, नक्कीच. म्हणजे त्यांच्या स्टार्टअप सोबत ते तुम्हाला पण एक नवीन अपॉर्च्युनिटी तयार करून देत आहेत. हो. तर आपले जे आता युवक आहेत, जे आपल्या वयाचे युवक आहेत अलीकडे, ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे, व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? बरोबर. माझं आणि जयचं पहिल्यापासून एकच धोरण, जेव्हा व्यवसाय टाकला, थोडा रनिंगला आला, तर युवकांना जर का सांगायचं म्हटलं की बाबा व्यवसायामध्ये जर का तुम्हाला जायचं तर काय,
सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो, सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. कुठली पण गोष्ट असू द्या, तुम्ही मला त्याच्यामधलं केव्हा कळेल, जेव्हा आम्ही आउटलेट टाकलं तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की डिस्ट्रीब्युटर काय असतो, रिटेलर काय असतो, किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करता येतं, किंवा या गोष्टी जे बोलतोय त्या आम्हाला बोलता येत नव्हत्या. पण त्या आम्हाला कोणी शिकवलं? आमच्या व्यवसायाने शिकवलं. कुठला पण व्यवसाय जो असतो ना तो छोटा नसतो. तुम्ही कुठलाही बिझनेस ओपन करा, पण सुरुवात करा. उद्या ना लॉस होत्या 50,000, 1,00,000, 10,000 जाऊ द्या, पण त्याच्या पासून तुम्ही जे शिकणार ना ते तुम्हाला आयुष्यभर दुसऱ्या व्यवसायाला तुम्हाला कामात पडणार. सौरभ, बिझनेस म्हणलं की आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये येणारा पहिला प्रश्न आहे की नफा, बरोबर? तर आता ह्या बिझनेस मध्ये नफ्याबद्दल काय सांगू शकता आपल्या प्रेक्षकांना? ओके, नफाचं जर का म्हणायला गेलं तर सर्वात पहिली गोष्ट मी तुला बॅकएंडला जाऊन हे सांगतो की बिझनेस चालू करण्या अगोदर माइंडसेट काय ठेवला पाहिजे. पहिला माइंडसेट, तुम्ही जो बिझनेस टाकलाय बरोबर, तो लॉस मध्ये न जाता तुम्हाला मेंटेन कसं ठेवता येणार 6 महिने तर 12 महिने. बरोबर. मेंटेन कसं ठेवता येणार? लॉस नाही झाला पाहिजे वर्करांचा कुठलाही, काही नाही, एकदम छातीत दिमागाने फक्त लॉस नाही व्हायला पाहिजे हे डोक्यात ठेवायचं. बरोबर. पण याच्यानंतर दुसरा माइंडसेट की 3 वर्ष तो बिझनेस फक्त तुम्हाला लावून धरायचे आहे, बरोबर. त्या 3 वर्षांमध्ये एका वर्षानंतर ROI एकदम निघून जातो. म्हणजे काय, तुम्ही केलेला खर्च आउटलेटला वगैरे तुमचा निघून जातो एका वर्षामध्ये, आणि त्याच्यानंतर तुमचा प्रॉफिट सुरू होतो. तर त्याच्यानंतरचा प्रॉफिट म्हणणार तर तुम्हाला महिन्याला 80,000 ते 1,00,000 प्रॉफिट जागेवरचा सेलिंगचा असतो पूर्णपणे. निव्वळ नफा पूर्ण प्रोडक्ट वगैरे विकून. अरे वा. निव्वळ नफा 80,000 ते 1,00,000. बघू शकता प्रेक्षकांनो, अगदी शून्यातून सुरुवात करणारे हे 2 जिवलग मित्र आहेत, सौरभ आणि जयेश. अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज हे एवढं आपलं जळगावाला मोठं विश्व तयार केलंय. अगदी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून, दोघात मतभेद न होता, अगदी झाले तरी ते बसून सॉर्ट करतात त्यांचे जे मतभेद असतील, पण कधी एकमेकाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही केला. आणि त्याचंच जे फळ आहे ते आज आपला जळगावाला ह्या रूपात तुम्ही सगळे बघताय. आजची ही 2 मित्रांची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही जर केळी चिप्स खरेदी करायचेत का, स्क्रीनवर आपला जळगावाला यांचा नंबर दिलाय, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून आपली ऑर्डर देऊ शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.